महाराष्ट्र सरकारच्या या एका निर्णयामुळे मला खूप मोठा फायदा होणार आहे आणि मला खूप आनंद झाला या निर्णयाचा। कारण घरपट्टी पानपट्टी भरण्यामध्ये 50% सवलत दिली जाते। म्हणजे जर का तुमची 20,000 रुपये घरपट्टी पानपट्टी थकीत असेल तर तुम्हाला 10,000 भरायचे, 10,000 थकबाकी असेल तर 5,000 भरा आणि 5,000 असेल तर 2,500 भरा। आणि माझी 5 वर्षाची थकबाकी होती, आता 50% सवलत भेटणार आहे। तर नेमका हा निर्णय, ही योजना काय आहे, कोणाला घरपट्टी पानपट्टी भरण्यामध्ये सवलत भेटणार आहे, शेवटची तारीख काय आहे, शासन निर्णयात काय माहिती दिलेली आहे, सविस्तर माहिती याबद्दल जाणून घेणार आहोत। ज्यांनी चॅनलला पहिल्यांदा भेट दिली आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून जा, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मी अविनाश तिरमले, व्हिडिओला सुरुवात करूया। तर स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय आहे ग्राम विकास व पंचायत राज विभागाचा, जो 13 नोव्हेंबर 2025 रोजी आलेला होता। मी लेट झालोय हे मान्य करतो, परंतु ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम होतं आणि ते मी करतोय। तर येथे पाहू शकता मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान, याला मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान असं म्हटलं गेलेलं आहे। ही अभियान निर्णय म्हणा किंवा योजना म्हणा, याच्यात आपला फायदा होतोय तेवढं समजून घ्या। अंतर्गत ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता म्हणजे जसं की घर, ज्या घरात आपण राहतो फक्त ते, कर व अन्य कर थकबाकी वसुलीत सवलत देण्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे। आता या शासन निर्णयात काय माहिती दिलेली आहे तर ते आपण समजून घेऊया। शासन निर्णय आणि क्रमांक 1 मध्ये याबद्दल माहिती दिलेली आहे। राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील ज्या निवासी मालमत्ता धारकांची मालमत्ता कर, पाणीपट्टी व दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या सन 2025-26 चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या 50% रक्कम मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास एकूण थकबाकीच्या रकमेस 50% सवलत दिली जाणार आहे। हे आता तुम्हाला समजलं असेल, मी तुम्हाला सोप्या भाषेत समजवतो। आता समजून घ्या, आजच्या तारखेत म्हणजे 1 एप्रिल 2025च्या आधी तुमची 8,000 रुपये घरपट्टी पानपट्टी थकीत होती आणि आता चालू वर्ष 2025-26 ची तुमची 2,000 रुपये घरपट्टी पानपट्टी थकीत आहे। आता याची टोटल किती झाली? 10,000 रुपये। आता या पूर्ण रकमेवर तुम्हाला 50% सूट भेटणार आहे। म्हणजे 10,000 तुमची घरपट्टी पानपट्टी असेल, तुम्हाला फक्त आणि फक्त 5,000 रुपये भरायचे आहेत। त्याचबरोबर येथे याचा फायदा कोणाला होणार आहे? जे निवासी मालमत्ता धारक असतील, म्हणजे रेसिडेन्शियल प्रॉपर्टी होल्डर्स, म्हणजे ज्या घरात लोक राहत असतील, निवासी स्थान असेल त्यांच्यासाठी। जर तुमचं दुकान असेल किंवा एखादी घरगुती व्यवसाय असेल, फॅक्टरी असेल, त्यासाठी तुम्ही ते वापरताय, त्यासाठी नाही, फक्त घरांसाठी ज्यामध्ये लोक राहतात त्यांनाच ही सवलत दिली जाणार आहे। त्याचबरोबर हा जो निर्णय आहे ना, हा शासन निर्णय तर त्यांनी दिलेला आहे, परंतु त्या पूर्णपणे ग्रामपंचायतीवरती डिपेंड करेल की ही योजना त्यांच्या गावात लागू करायची की नाही। आता मी ज्या गावात राहतो, ज्या गावात माझं घर आहे, त्या आमच्या ग्रामपंचायतीने ही योजना लागू केलेली आहे। 99% ग्रामपंचायती ही योजना लागू करत आहेत, कारण की जास्तीत जास्त कर त्यांच्या ग्रामपंचायतीकडे गोळा होणार आहे। परंतु त्यांनी ही मुभा ग्रामपंचायतीवर दिलेली आहे की असा ठराव तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये सभा घ्या, त्या ठिकाणी मांडा, आणि जर का ग्रामपंचायतीला या गोष्टी परवडत असतील तर ग्रामपंचायती हे अभियान, ही योजना, हा नियम लागू करेल, अदरवाईज करणार नाही। परंतु 99% मी आतापर्यंत जे आपण ग्रामपंचायती ऐकतोय तर त्यांनी ही सवलत लागू केलेली आहे। आमच्या ग्रामपंचायतीमध्ये पण लागू केलेली आहे। या 2 दिवसात मी सुद्धा घरपट्टी पानपट्टी भरणारे, पूर्ण नील करणारे। तर अशा प्रकारची होती ही योजना किंवा हे अभियान। आणि यासाठी महत्वाचं शेवटची तारीख कोणती राहणार आहे तर 31 डिसेंबर 2025 पूर्वी तुम्हाला या अभियानाचा फायदा घ्यायचा असेल तर घेऊ शकता, त्यापूर्वीच तुम्ही याचा फायदा घेऊ शकता। त्यामुळे लवकरात लवकर हा शासन निर्णय, मी डिस्क्रिप्शन मध्ये याची डायरेक्ट लिंक दिलेली आहे, तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण अपलोड करून देतो, डाउनलोड करून घ्या आणि ग्रामपंचायतीला दाखवा महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतलेला आहे, मला 50% सवलत
सवलत पाहिजे, मी आत्ताच माझी घरपट्टी पानपट्टी नील करून टाकतो, तर तुमचा पण फायदा होईल, माझा तर होणारच आहे. मागच्या व्हिडिओत आपण पाहिलंच की मी तुम्हाला सांगितलं की आपण आता फायनान्शियल टिप्स पण देणार आहोत, जसं की क्रेडिट कार्ड, इन्व्हेस्टमेंट, शेअर मार्केट या गोष्टींबद्दलचे व्हिडिओ पण आपले येत जाणार आहेत. हे व्हिडिओ बंदच होणार नाही, योजनाचे व्हिडिओ बंद होणार नाहीत, भरतीबद्दल काही अपडेट आली ते बंद होणार नाही, महत्त्वाचे व्हिडिओ चालूच राहतील. फक्त आपण ऍड ऑन करत आहोत. प्लस जसं की ही जी थकबाकी आहे ना, उर्वरित थकबाकी नवीन घरपट्टी पानपट्टी प्लस करायचं, तसं आपलं पण आहे. योजनांची पण माहिती, इतरही माहिती आणि फायनान्शियली माहिती, हे सर्व व्हिडिओ आता आपले एकत्र येणार आहेत. नवीन कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे माझ्यासोबत तुमच्यासोबत त्यांचा पण फायदा होईल. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.